हर हर महादेव मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे आणि एवढी एनर्जी काय माहिती का? कारण की आज माझ्या आईचा बर्थडे आहे. इणि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 ण
3 दिवस चालू आहे. आणि आज सकाळचे वाजले 7. तुम्ही बघू शकता 7ला केवढं ऊन आलंय. थांबा, मी पण माझ्या मदर सारखं ब्लॉक करू काय आता. तर मस्त कवळं कवळं ऊन आलेलं आहे. आणि आता सुरुवात झालेली आहे. मदर आता फ्रेश होऊन येते आणि तिचा दिवस चालू होणार आहे. तर जुड़े रहिए ब्लॉग में, वो तो एन्जॉय करेगा, तुम भी एन्जॉय करो देख के. क्या बोलती पब्लिक. तर सकाळ संध्याकाळ मागचे 3 दिवस झाले आपली नुसती फिरती चालली. फार थकलो मी, एवढा फिरलोय ना, म्हणजे गिफ्टसाठी सगळे जसं आपल्याला पाहिजे तसं. तुम्हाला हळूहळू गोष्टी पुढे कळतील. पण जाम झालं भाऊ, सकाळ रात्र नुसता फिरतोय, नुसता फिरतोय, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. फ्लॅशबॅक. तर हा आहे पहिला दिवस आणि मी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत फक्त गिफ्टच शोधत होतो. पहिल्याच दिवशी मला सगळ्यात मोठा रियालिटी चेक भेटला की खिशात पैसे जरी असले ना तरी जशी वस्तू आपल्याला पाहिजे मनासारखी ती भेटणं लय अवघड आहे. त्यासाठी लय सर्चिंग करायला लागती. त्याच्यामुळं माझा पूर्ण पहिला दिवस गेला आणि मी डिसअपॉइंट झालो शेवटी की मला जसं पाहिजे तसं काही भेटलंच नाही. आणि मग काय, मी जे मेन गिफ्ट होतं आपलं ते सोडून दिला त्याचा विषय. आणि त्याच्यानंतर म्हणलं छोटे छोटे गिफ्ट घेऊ. मग माझ्यासाठी शॉपिंग केली. पहिला दिवस तसा मी स्पेंड केला. मग आला आज आहे दिवस दुसरा. असलं भयंकर ऊन झालंय बघा इकडं. स्वतः स्वतः काल बी पातळ झाली, आज बी पातळ झाली भाई. खरं सांगतो तुम्हाला, खोटं नाही बोलणार की नाही म्हणलं तर अर्ध पुणे मी उलट पालत केली भाई. पाषाण बिशान सगळीकडे गेलोय. लास्ट ऍड्रेस भेटला त्यांनी एका वारजेवरनं एका जागेवरनं इम्पोर्ट केलं, म्हणजे त्यांची इथं होतं. तर म्हणजे त्यांनी मला दाखवलं की इम्पोर्टेड माल आहे हा, चायनावरनं येतो, याची वॉरंटी नाहीये. पण याची वॉरंटी नाहीये. मी भरपूर बघितले पण मला आवडले नाही. पण त्याने एका फोटो दाखवला, एका झलक मध्ये आवडलं मला ते. मग ते आवडलं, त्याला म्हणलं मागव भाऊ, वॉरंटी नसते तरी चालन पण प्रोडक्ट पहिलं बघन, सॅटिस्फाय वाटलं बघून तर मग पुढे जाऊया. मग त्यांनी तिकडनं ऑर्डर केलं ना, आता आलेलं आहे. मग मी ते बघायला आलोय आता. तर चला बघूया. तुम्हाला इथे रिव्हील करू का नको असं झालंय. तर फायनली फुल पेमेंट केलेलं आहे आणि ऑर्डर झालेलं आहे शेवटी भाई. माझ्या हातून एवढी खुशी होतीये ना, कारण की दोन दिवस झालेलं आहे तंगली माझी ना. आता झाले, आता डायरेक्ट उद्या मदरच्या बर्थडे दिवशी डायरेक्ट ऑर्डर आपल्या इथे येऊन जाईल. आणि तेव्हा प्रॉपर तुम्ही बघा आणि मदर ताज जेव्हा बसन आणि स्माइल करेल, वरती टे भाऊ. चलो एंड ऑफ फ्लॅशबॅक. कैसा वंगा, कधीतरी वर्षात एकदा बर्थडे येतो, पण बर्थडे आला ना तर वाटतं बर्थडे आलाय या फिरण्यामुळं जास्त. तर चला आता चालू करूया आपण दिवसाची, आपल्या मदरची, आईची दिवसाची सुरुवात. एक स्पेशल दिवस, एकच नसतो, रोजच असतो, तरी पण करूया आजचा अजून स्पेशल दिवस करूया. चला. अरे बड्डे आहे भावाचा. बुक्का घालीन तुला. जरा बड्डे आहे आज, बी मला पाणी आणायला पाठवते बघा माझं. आज बी माझी बर्थडे तू आहे का? हा, तुझा बर्थडे म्हणजे माझा बर्थडे. बर्थडे असतो माझा रोज बर्थडे असतो. मग कुठे मग एक दिवस तरी हे करत जा. तर आज आहे बर्थडे आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे यांची. काही 4 दिवस झालं गाणं चाललंय. बर्थडे आहे भावाचा, बर्थडे आहे भावाचा. भावा 4 दिवस मी घरी आहे का? काय 4 दिवस मी घरी आहे का? येतो ना 2 मिनिटासाठी तरी. 2 मिनिटासाठी येतो मी घरी, लगेच जातो. काय माझे मागचे 3-4 कुठे दिवस हिंडतंय काय माहिती. लय जाम गेलेत. आणि काय आता केलंय? हा? येत आहे म्हणते बर्थडे भावाचं म्हणतंय जातो. आणि म्हणते फाटली तर या गोष्टी ओरडते मागे. अरे होते काय झालं, होते काय सांगतच नाही. माय मदरला शान आहे, तुम्हाला मी सांगतो. थांबा कशी. आता पहिले आपण दुसरं सुरुवात करूया. आता पहिले गिफ्ट देऊया आपण मदरला. चला तुम्ही बसा, इथं बसा, प्रदान कीजिए. पारुशी आरुशी सगळं घेत जा आम्हाला असंच ब्लॉग मध्ये तुझ्या. आले की आता पारुशी काय म्हणजे मेकअप करायचं का तुला? मेकअप काय केस तरी विचारल्यात का? हे काय पारुशी झाले का रे? आंघोळ केलं म्हणजे झालं, संपला विषय. तर चला. तर मॉर्निंग गिफ्ट बी लाईक धरा. मॉर्निंग गिफ्ट म्हणजे दिवसाचा सुरुवात झाली. आता चला खोला, पाटापाटा खोला. टाइम नाही आपल्याकडे. चला. किती गिफ्ट आणले असे? अरे दिवस जाणार आहे आज. ते बाबाकडे पेपर. अरे झपझप खोल.
टायमिंगला सगळं असंच भेटलंय की पेपर टायमिंग आपण हे बघत नाही बसलो पेपर कसला आणि कुठला काय आणि काय त्यात ते आजोबा होते दिलंय कस तरी त्यांनी पॅक करून लिया आहे कॉर्ड सेट लिया आहे काय म्हणते त्याला कॉर्ड सेट म्हणतात कॉलर वाला खोल कॉर्ड सेट हो बिना ओढणी वाला बिना ओढणीवाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय का हा छान आहे. गाईच कसं वाटतंय तुम्हाला मदरला चांगला दिसेल ना आणि चमकीची पॅन्ट आहे भाई नुसती चमकती झाकपाक कॉला चला नेक्स्ट अरे कपडे घर भरलंय हा ठीक आहे दुसऱ्या गोष्टी नाही बरोबर आपण हा? सब होगा आज कपड्याची काय गरज होती का पण कपडे नकोच म्हणलं होतं तुला मी कपडे आणू नको यावेळी कॉला ते तर लयच महाग दिसतोय मला अजून तो पण महाग दिसतोय होत्या वर के एवढं काय नाही लय पैसे घालवले ना मला हे 150 रुपयाला आहे बस हे 250 ला आहे मला हा. हे 250 ला आहे 150 ला होय, आहे होय. हा शपथ काय खरं नाही खोल बरं अभि चल हे कसलंय बघा खोलून ओढणी बिडणी सगळं ड्रेस बघा क्वालिटी आपल्याकडे विषय आदला मधला नसतो क्वालिटीचा विषय असतो आपल्याकडे आणि ओढणी बघा ओढणी अरे पाडता काय पण हा. भारी का छान आहे बेबी पिंक कलर अभी ये खोलो चलो ह्याच्यात आणलं कितने दिनों से तमन्ना थी इनकी साड़ी लेने की तो हमने साड़ी भी ले ली घ्यायची मला हा. घेतली भेटली बड्डेला कळलं का त्यांची साडी घ्यायची होती मला अरे बॅग साडी पाहिले मग बोल एडे नाद करती काय फॅन्सी अरे अल्ट्रा प्रो फॅन्सी हे बा कसं आहे छान आहे हा आली का किसने दिया अक्कल अरे मेरी दोस्त थी मेरे साथ हा का हाँ हमने चॉइस करके लिया है हा कलर छान आहे भारी ना सगळे भारी आहेत हा घातल्यावर कळेल मला कसं आहे मी पहिल्यांदा हा ड्रेस म्हणजे बिना साडी आवडली का मस्त आहे तर चला आता टाइम नाही आपल्याकडं तर पटकन आपल्याला निघायचं आहे आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे आता काय बर्थडे साजरा बिजरा नाही झाला का बस? तर एक गेम खेळायचा आहे गेम खेळून आपल्याला पटकन निघायचंय तर चला कसली गेम चला A few hours later. तर ह्यातलं एक निवड चल पटकन निवड बघायचं नाही पटकन एक उचल चिट्टी पटकन उचल या आता जाएंगे मूवी को आता पिक्चरला जाणार आहे आम्ही तर कुठला पिक्चर बघायचा आहे? राजा शिवाजी का देऊळ बा 3 तास बसायचं हा सगळ्यात मोठा विषय तर पिक्चरलाही जात नाही थिएटरला कारण की एका जागेत 3 तास बसून किंवा जेवढा पण वेळ बसून राहायला लागतं म्हणून तिला बोर होतं त्यामुळे ती बसत नाही म्हणते घरी बघू काम करता करता काम चालू असतं नाही काम करता करता बघू पण एका थिएटरला जाऊन दुसरं बघू. काय होतं काय झालं संपलं दुसरं काय होतं डिनर होता डिनर पण नको मला चला पिक्चर चला निघूया आता ये देखो गाइस कैसा चमचम कर रहा है चम 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 करता चलो त्यातल्या त्यात गेल्या बर्थडेला पण तब्येत ठीक नव्हती ह्या बर्थडेला पण नाही गाइस मेरे को होत बाल राहतं. बनाने को नहीं दिया ये पागल ने देखो खूप अभी शर्ट कसलं घातलाय रोहित त्या अरे आपलं काय नसतंय माझा थोडी बर्थडे आणि बर्थडे असला तरी मी असंच असतो शर्ट घातला असतं का तुला हा विंडो बरं चला आता बाईकने जायला लागणार आहे कारण की उशीर झालेला आहे कारण की 11चा शो आहे 11:15 इथंच झालेले आहेत. लय उशीर केला आवरता घर आवरायचं हिला सगळं आवरायचंय 711 केले 11:15 केले नाही घेतला मी हा स्कार्फ बरं चला आता राहू दे आता येते कशाला ना. मास्क घेऊ चल मास्क घ्यायचं हा मग चला तुम्ही फेमस आहे का मग मास्क बीस घालून आले हम ज्यादा फेमस है खाने वाले ये खाएंगे हम आज व्रत तोडणार आहे का आज? समोसा खाऊन आज म्हणजे डाएट का व्रत रहता है मला दिसणार नाही आधार चष्मा थांब जरा काय आलं पडेल चष्मा काढ ना पण. तेच म्हणजे आधारात काही दिसत नाही मला पहिल्यांदा गावातल्या लोकांना आणलं असंच होतं
आणि तलाक देणे एवढं सोपं नाही राहिलं आता. देख तू करा तू हमारे घर के मामले में नालाय का कसं आहे पिक्चर रडले ना मी रडले बाबा अक्षरशः ती रडत होती शेतकऱ्याची पोरगी रडली डेंजर वाटतंय लय डेंजर वाटलं मला रडायला आलं खरं सांगते मला काय तू आजच्या दिवशी पिक्चर बघायला आणलं मला येड्या त्याला काय तशी मी रडत असते सारखी एक तर रील बघून मी रडते 2 सेकंदाचा अवघड झालंय मला तर भाई खतरनाक पिक्चर आहे भारी पिक्चर बनवला बाहेर आलं जास्त वाटतं पुढे आलं आतमध्ये काहीच नाही वाटत कसा होता पिक्चर थंड थंड पिक्चर कसा होता बाबा रडले मी 2दा बड्डेच्या दिवशी रडले 2दा पिक्चर होता चांगला होता मनाला लागणारा होता पिक्चर मग भारी पिक्चर होता असं वाटतं आपल्याच इथं काहीतरी घडते डेंजर पिक्चर काय हा पिक्चर सगळ्यात जास्त रिलेट शेतकऱ्यांची पोरं किंवा त्या ह्याच्यातलेच जास्त करतात भारी खरी कहाणी खरी कहाणी म्हणजे रिलेट केला लय रिलेट केला मी भारी पिक्चर आहे तर चला आता 2दा रडली मदर आणि याच गोष्टीवरती अजून 1-2 गिफ्ट द्यायला लागेल मग खुश होऊन जाईल पिक्चरला आलं कुठलं तर वेगळ्याच जगात असल्यासारखं वाटतं मग त्यामुळे थिएटरला पाहिलं मला म्हणती अरे अंगावर काटा आला हे आला ते अरे पिक्चर थिएटरला आल्याशिवाय कळत नाही म्हणजे तेवढं फील येत नाही घरी तर मला कॅम्प्युटरवर असे डोळे काढले की इकडे बघ म्हणते एडपट एवढं काय त्याच्यात बघतच बसायचं म्हणजे पिक्चर लावला की मग असं म्हण नसते कॉन्स्टंट असं बघायचं म्हणजे नीट मदर कसं इकडं तिकडं काम करत करत बघती मग मला आवडत नाही लागतं माणसाचं लयच चमकायली तू असं वाटत नाही चला आणलाय तू ड्रेस आता बघ अरे मम्मी देख टेम्पो काय आणलंय टेम्पो में लाया है एवढं मोठं ते पण काय आणलं अटकीन जाईल मला आज काय करत नाही काय कधी रे चक्रम होतं का तुला काय काय आणलं एवढं मोठं टेम्पो काय आणलं कुठे टेम्पोच दिसत नाही फ्रीज आणलंय का फ्रीज बर्थडेला तुला बर्थडेला फ्रीज देऊ का मग काय फ्रीज बी आणू आपण काय टेम्पोत काय आणतो हा टेम्पोत म्हणजे जे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये काय डिस्कशन करून ते आणतो काय त्या दिवशी फ्रीजचं बोललो तर फ्रीज आणला क्या बात कर रहा है गाइस गलत बात कर रहे हैं अरे बारका पोरगा अल्पवीन पोरगा बसवाला काय टेम्पो चालू आहे बारका पोरगा आहे ते वयाने मोठं आहे बॉडीने छोटं आहे असं वाटतंय मला याला काय टेम्पो काय आणलंय पण हा काय आणलंय काय आणले सांग ना काय आणलंय हा येईल की थांब की जरा सांगायला काय फरक पडतो आता आलाय ना घरी ते टेम्पो ये खाली सांग यायचं की मग. खाली आज का वरच थांबते नाही हा हमारा बर्थडे हम नीचे नहीं आने वाले आज दुकान बिकान बंद है सब आज दुकान बंद आहे कारण की भाऊचा बर्थडे आहे भाऊला अंदाजा नव्हता टेम्पोचा टेम्पो तिकडे लावून डायरेक्ट आलाय वर घेऊन डॉक्टर खतरनाक आई इधर से ऊपर जाना है इधर से आ जाओ इधर से ऐसे ऊपर ये क्या है इतना ऊपर नहीं हाँ फर्स्ट फ्लोर पे ही है इधर से भिंत है रुको छोड़ो मत ये क्या है वॉलीबॉल खेलने वाला है क्या अरे तिकडे जा ना जरा थोडस ऊपर आना पड़ेगा तुरंत आओ भाग के आओ टाइट है बहुत इसमें हैंडबॉल डाल के वो जाली किधर है इसका कसला जायला बॉल खेळायचे ना ते मला बॉल खेळायला आवडतं म्हणून तो हे आणलंय. काय बॉल हो घ्यायच्यात ना आर पर खालीच ठेव ना मग ती पोर बारकी बारकी वर थोडी येणार आहे खेळायला काय
बारकी पोर येतात खेळायला. हळू हळू हळू. राम राम राम. अभी सुनो, इधर एक बार फिट कर दिया, इधर तो अंदर लेके नहीं जा सकते ना, इसमें लेके जाएगा, इधर इधर रखने के लिए, इधर बनाया जाएगा। तो इधर इसको सिर्फ हमको ले जाके फंसाने का है, आप कभी नहीं निकाल सकते। कैसे क्या निकालेंगे फिर बाद में? जैसा झोला है ना, तो स्प्रिंग के ऊपर है, इसमें इसमें से वो समझ गया, पर ये भी लाना पड़ेगा ना, दोनों बाहर लाना पड़ेगा ना, हाँ दोनों बाहर जाना फिर कैसे लाएंगे वापस बाहर? तो खोल ये के। निकलेगा क्या? खोल के लाना पड़ेगा. इसको इस आपको ऐसे डालना पड़ेगा। जाएगा ना, हाँ जाएगा। फिर इधर कर दो अभी फिलहाल। इसको बोलते हैं जनरल नॉलेज नो. ए, खाली गेमिंग डॉन म्हणते और डॉन. वीडियो एडिटिंग, बाकी कुछ हमारे भेजे में घुसता नहीं है. आता ही नाही हमको कुछ, है ना. ह्याच्यातनं फुटबॉल खेळणार होती बघा. ह्याला जाळी बसवायचं असं, पण ह्याला उलटच काय, हे वर असतं हे खाली असतं. मग त्याला जाळी बसवतात, असं बॉल मारला की त्यात पडतो. Am I right? ये सिर्फ अपनी माँ लोग ही कर सकती है, आगे की जनरेशन नहीं. इतनी सोच बड़ी ये लोग ही रख सकते हैं. Am I right? यस, आई एम यूर राइट. टैलेंट है भाई, टैलेंट. अभी हम देखेंगे मदर के एक्सप्रेशंस. मेन मालमत्ता ऊपर आ गया है. मेन विषय आला आता. हत्यार आले, हत्यार. गरिबांचा हत्यार आले. हैं? आ जाओ. आ रहा है बाहुबली का चचेरा भाई, चित्र बाई मेंदूवाडा. काय आहे नक्की? काय असेल, काय असेल? मी असं काय तुला सांगितलं नव्हतं असं वाटतंय का? सांगितलं होतं का काय तुला? अरे तू किती शातीर आहे ना, मी सांगायचं राहिलं. एवढी शातीर बाई आहे, हिला म्हणलं फोन हिचा लई खराब झालता तर फोन घेऊ बड्डेला, असं आमचं बोलणं झालं 2-3 महिन्यापूर्वी. त्याच्या लक्षात होतं की बड्डे आले, ह्यो फोन घे. तर या शातीर बाईने काय केलं असं, डायरेक्ट त्याला कव्हर, स्क्रीन गार्ड सगळं बसून बरं, नया फोन डायरेक्ट नवीन फोन करून टाकले हिने. म्हणजे हिचं स्क्रीन गार्ड डायरेक्ट तुथडा झाला स्क्रीन गार्डचा. मला वाटलं डिस्प्ले बिस्प्ले. तुझा फोन डेट झालाय, त्याची संपली आहे. हा, मी म्हणलं बघ मी नवीन फोन आणलाय. एवढी शातीर बाई आहे. लगेच हिने कव्हर बिवर बसून केलं माहिती, बड्डेला 100% फोन घे. लगेच हिने 15-20 दिवस झाले लगेच लावून. ऐसे हमारे गए 40 साल. बघ आता फिर आ गए हो जा. ओश झूले लालू फूले लाल. घुमाओ जरा एक बार इधर. मेन व्यू देख. धोका धोका नाही. हा, हे बघ कसा आहे तिथं बघ. अरे तुला 3 महिने आधी सांगितलेलं मी. हा, मग विषय का आपला. बरं चल खोल, इनको खोलने दो. बड्डे इनका. ते काढ, कागद काढतात. चल त्याला काढ, फाड. कुठं भेटला तुला? ये चाइना से आयला है, इसका वारंटी गारंटी नहीं है क्योंकि ये बाहर का है. का आपली इधर का जो इंडिया का रहता है उसका वारंटी रहता है, इसका वारंटी नहीं है क्योंकि ये इम्पोर्टेड है. और इम्पोर्टेड ही अच्छा दिखते. असतं ना पण ते. नाही, हे बाहेरीतलं आहे ना जरा. हा का? इंडियाचे सगळे बघितले पण लक्झरी काही नव्हते. इम्पोर्टेडच लक्झरी जरा दिसते ती जरा मागे, पण ठीक आहे. कसलं चिटकवलंय? तसंच असतं. असं सोडू ना. काय हो तोडा. बैठने में जितनी खुशी नहीं मिलती उतने फाड़ने में मिलती है. क्या है, खुलता है. खुल्ला. खुल्ला का? हाँ, उधर खोल खोल. हाँ. ये तर राहू द्या, इसका रहने दो, बाकी सब खोल दो. नाही खोललं जाते. हाँ, ते नाही खोललं. तुला खोलायचं तर खोल. का बाद झाला असेल तर हो साईडला लावस्तवर. हाँ, लगा दो अभी इधर ऊपर. तर धोका घ्यायचा. थांब, मला तुला उचलू दे. उचलू दे. क्या क्यों उठा है, मेरे को उठा दे. इसकी पैकिंग खोल दो. किसका? हाँ, ये खोल दो ना. रहने दो, क्या होता क्यों? है इसको? नहीं काला नहीं, पड़ जाएगा खाली पीली. तो क्या करो, इधर का निकाल दो ये सिर्फ. खोला हाँ, ये निकाल दो, उसका भी ऊपर का ही निकाल दो.
आता हे कुठे बी बसणार. हाँ, बस हो गया. कुठे पण बसता येते आता. नाही बस हो गया ना. हा कुठे पण ठेवता येते आता, कुठे पण. कुठं बी ठेवा काय बी. हे रे भारी आणलं, परत ते हुकाला अडकवायचं नाही. हा, मग नाही तर तिथेच बसावं लागलं असतं बाहेर मला. नाही पण ते खराब झालं असतं ना. इथं लटकावणार आणलं असतं जागेवर इथं तुतड झालं असतं. असं ही अब जो ये झूलेलाल आलू बैठेगा इसमें तो मजा आएगा. बचपन में उसको झूला झूलाया था, अभी मेरे को झूला रहा है देखो. लड़के का फर्ज निभा दिया तूने आज. अरे हो गया, झूले से ही खुश हो गए. घर वाले झूले से ही खुश हो गए गाइस. एवढंच काढ भैया, एवढंच. हे अडकवाय पुरतं. ते त्याच्यात हे आहे ना. हा? अगं त्यात जा ते ओके ना. नाही ती जाळी कडी पण आहे ना, त्यामुळे ते वाढ. फिटिंग बिटिंग कुछ नहीं है ना, मतलब इतना ही है ना सिर्फ. तो इतना ही निकालने का हर बार और ये करने का. जाड़ है ना तेरी. मग ये डी. कितना किलो तक बैठेगा इस पे. किलो के हिसाब से दो दिन लेते हैं। नहीं तो मैं 100 किलो की हो जाऊंगी तो गई नीचे. टिकेगा नहीं, हाँ? टिकेगा नहीं। चायना वरनं आलाय म्हणजे चायनाचा माल नाही रे. हाँ. इतना ऊंचा करो, तो नीचे कर दो। ए, अजून खाली करायचं का वर करायचं, बसून बघा. ओपनिंग सेरेमनी हो गया हे दोस्तों. आई गं. बस माग टेकून बस. मागं बसून. हा, असं हा. खाली घ्यायचं का वर करायचं अजून. येतंय झोका घ्यायला. कितना आले. झोका बिका नसतो याच्यात. नुसतं बसायचंय. हा, असं पुढं होतं, पुढं मागं थोडं. असं. पायवर घे ना, असं गोल गोल फिरतंय. गोल फिरतंय. भैया क्या क्या है इसमें फंक्शन. इतना ही है फंक्शन बिंक्शन क्या है. ये मुझे इतनी हा ना. गोल घूमने का. घ्यायचं का वर घ्यायचं का सांग त्यांना, का खाली घ्यायचंय. थोडं घ्यावं वाटतं. काय खाली वर वर ऊपर आता है क्या वर नाही. वर नाही येत, खाली येते. खाली नको मग. हाँ ठीक है फिर. बरोबर आहे. ठीक है. खाली काय करायचं. अभी मुझे ये बताओ, थांबा जरा गाईज, जरा इन्स्ट्रक्शन घेतो. आता आपल्याला इथं बसवायचंय त्याला. पाणी हो गया. आज वो किधर है, रुको उनको भी. कैसा है गिफ्ट. लय म्हणजे लय. आता दुकानात जायचंच नाही, इथंच बसायचं. अभी देखो हम कैसा है. गॉगल दे दे इधर. चल टाक. अभी हम फोटो निकालेंगे मस्त मस्त. थांबा, खजूर लोकांचे फोटो काढतो. असू दे, एडिटिंग मध्ये गोर कर मला. काय फोटो काढायचे का. हम ऐसा पेन से लिखेंगे और फोटो निकालेंगे. हा बोल दे ना. हा इधर आहे पेन. बसली भगवद्गीता घेऊन फोटो काढायला. भगवद्गीता वाचते ना. तुझं शिकले मी भगवद्गीता. आमच्यात उलट आहे. हं. आमच्यात हम नहीं भगवद्गीता पढ़ते, ये पढ़ता है. हम भी सीखेंगे इसका. हम थोड़े नास्तिक टाइप है गाइज. नास्तिक नाही आस्तिकच होते, पण नंतर आजारामुळे अभी नास्तिक झाले. आजारांमुळे यांना उपास सगळे सुटले, देव सुटले. तीन उपास पकड़ते थे हम. तीन हम्म. समझे. चला काय काढायचे फोटो. फोटो निकाल दिया. चल. कैसा कैसा देखो. पूर्ण फील घ्यायचं चालू आहे. पूर्ण झोपलाय, खरं मध्ये नाही झोपलाय, नाटकी करतोय, पण पूर्ण फील घेतोय. नाटकी का करून व्हायना, पण फील घ्यायचा आहे. फॅन बिन लावून मस्त पैकी. आज का दिन है हमरा. कसं वाटतं असं झोपल्यावर मस्त पैकी. कसलं भारी वाटत. मी सगळं स्वप्न बघते. जसं आमच्या पोरांचं असतं, आम्ही नवीन गाडी घेतली की स्वप्न बघतो की गाडीतच झोपण नाही. तसं यांचं स्वप्न बघा, झुल्यात झोपायचं. अरे एक तर लहानपणापासून मला इतका पंचमीला झोका खेळायला आवडतो ना, प्रमाणाच्या बाहेर. लय आवडतो, त्याच्यामुळं मज्जा येते मला. मला आधी वाटलं मी ती बॉल खेळते त्या पोरांसंग, म्हणून तू काय ते हँडबॉलचं आणलं काय जाळी. तेवढे हुशार तूच असू शकते. अभी और क्या चाहिए बोलो. और क्या चाहिए. कशाला बॉल पाहिजे. गल्लीतल्या पोरांबरोबर खाय बारक्या. हाँ ठीक है, चालते. बॉल भी दिला देंगे. कौन सा बॉल चाहिए. व्हॉलीबॉल. पायाने बी खेळता यावं, हाताने बी खेळता यावं. ठीक आहे, दगड आणून दे यांना. दगड. पोरं मला म्हणतात काकू तुमचा बॉल घ्या. हा.
मी एक बॉल आणलं होतं त्यासाठी पैसे घालून, हा. पण ते हवा भरायचंच त्याचं फुटलं. चालतंय आणू आपण तुला बॉल आणू. आमच्या गल्लीतली पोरांना बोलवायचे. अभी हमारा पार्टी किधर है पार्टी उद्या रे उद्या. इधर हो बुलावा आहे ना आज मी तुमचं कोण? ठाण्यात हॉटेलवर बुलावा आहे. बघा त्याला म्हणलं तो बोलते हा. आ जाऊ पार्टी अरे देतात. बोर झालं हॉटेलला जेवून. मग काय द्यायचंय पार्टीला? काय असतं? काय 1.5-2 लाख रुपये दे, बाकी करतो आम्ही काय करायचं. देवा केवढ्यात बड्डे पडत माझा मग? चला एन्जॉय करा. बस तेवढे 1.5-2 लाख बस. बाद झाले. बस जास्त नाही लागत फिरायला. फिरण्यासाठी तेवढे खूप झाले. 1.5-2 लाख रुपये फिरण्यामध्ये घालवलं. येस. म्हणतात मी तुला पैसे देत नाही. जशी मी साऊथची ट्रिप केली फक्त 1,05,000 मध्ये, तशीच आम्ही ट्रिप करणार अजून 1.5 लाख. ती अख्खी साऊथची होती का? हो आणि ते कन्याकुमारीला गेलता ते? तेच तिकडच तेवढं. साऊथ मध्येच आहे का ते बी? हो. आमचं तर संपलं सगळं. आमचं तर पाय दुखते आता फिरायचं. हे धोका त्यामुळेच आणलं. ह्यातच कन्याकुमारी इकडे तमिळनाडू. ऐका 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 आता आठवलं मला. मी म्हणलं ह्याला, तो म्हणतो हा लय काम आहे तुला, लय काम आहे. मी म्हणलं काय तुम्हाला झोका बांधून दिलाय काय? हे मी बोलते तुला कधी कधी म्हणून ते आणलंय का? हो. परत बोललं नाही पाहिजे म्हणून. येस. नालाय का? पण काही मस्करीचा विषय सोडून सतत सांगतो, शपथ ही बाईला शातीर आहे. ही बाईने जेव्हा कवर आणि स्क्रीन गार्ड लावला ना, कारण की माझ्या मनात माझा प्लॅन झाला फोन घ्यायचा. मी बघितलं का, मला येऊन दाखवते आणि खरं मध्ये पुण्यातला आले मला दाखवते. बघ माझा फोन, बघ माझा फोन खालना दाखवते. नवीन फोन घेतलाय. दाखव. कवर बघितलं काय की पॅकिंग बिकिंग तर तिकडनं खोलून येणार नाही. म्हणले जुनाच फोन आली, स्क्रीन गार्ड कवर टाकून. म्हणलं जाऊ दे आता काय फोन घ्यायचा. नवीन झाल्यासारखं मला बी वाटलं, कारण की तो आधीचा बघितला असताना सगळे रिलेट करतात. त्यांच्या मदरचा फोन जो बी असेल, फुल त्याच्यात पीठ होतं, बेसन होतं, फुल काच बीस फुटलेली होती, कवर काळा कुड झालता पांढरा. माणूस म्हणला मला हा कवर पांढरा होता का पिवळा होता? मी म्हणलं मला आठवत नाही कधी बसवला आणि कुठला कवर होता. पण म्हणलं त्यांनी ते स्क्रीन गार्ड काढलं कवरचं तुटलेलं. आतमध्ये कसं काय पीठ गेलं म्हणलं मलाच माहिती नाही. जाऊ दे बाबा काही असू दे, दे बसवून तू पटकी. तू घेऊ प्लॅन करशील असं वाटलं होतं. पण आता गोडीच सांग किती पैसे घालायचे? पैसे काय 3,000 रुपये. 3,000 येतो. 3,000 येतो. 3,000 रुपये. होय. पप्पा ठुले का काय तिथं ते आम्ही आणले ते बांधायचं नायलॉनचं, ती 450 रुपयाला आहे फक्त. नुसतं आज गाडी काय रोडवर बसते त्यांच्याकडनं आणली होती ती जाळी अडकवायला. हे सांग खरं सांग. चला आता मिलते गाइस खरं सांग. ब्रेक के बाद. A few hours later. खत्म हो गए गाइस. आइसक्रीम खत्म किया, अभी रोल खा रहा है, पानी पूरी दबाया. क्या क्या खाया? खा रहा है, नुसता खा रहा है. वो 8 दिन का एक रहता है ना छुट्टी, वो है आज में. तर आज डाइटचा. एक साल का छुट्टी है हमारा. यार तू मराठीत बोल आता, लय बोर केले हिंदीत. खुश झाले हिंदीत बोलते काय? ये खुशी का बात है. मेरा हिंदी निकलता है खुशी में मेरा. लोक आठवड्याला, ते डायटिंग वाले लोक आठवड्याला ठेवतात 1 दिवस की गोड खायचं. मी वर्षात नाही एकच दिवस ठेवते. एक नाही तसे 2-3 होतात आहे का नाही रे. वुमन डे, पण कमीत कमी होत. मदर डे, त्या अशा यायलाच होतं. ओकेजनलीच असं खाणं होतं काय पण वेगळं. नाही तर 5ला जेवण एंड होतं. फेवरेट काय रोल
बाई तुला आठवतं का रोल पहिल्यांदा कधी खाल्ला सांग, मग मानलं तुला मी. मानलं. गावाला चाललो होतो का आपण? लय नकली माणूस आहे तू. तुला जर रोल आठवत नसेल पहिल्यांदा कधी खाल्ला, लय नकली हा. कधी. तू डिलिव्हरीला जात होता. हा. तर मी डीटीडीसी कुरिअर मध्ये कामाला होतो. तर तेव्हा माझ्या तिथला ओनर खुश झालता माझ्या. तर आपण कुरिअरला खाऊन मारायचं ना तेव्हा. तर त्याने मला रोल चारवला पहिल्या लाईफमध्ये. पहिल्यांदा असं वेगळं वडापाव सोडून काहीतरी वेगळं खात होतो, म्हणजे माहीतच नव्हतं रोल बिल काय होतं. तर तेव्हा एक घास खाल्ला होता. मग मी तसाच तो पॅक केला. एकच घास खाल्ला मी त्याचा, पॅक केला. म्हणलं नाही मला कुणी खाणार, लय आवडला मला. मी लगेच मम्मीला तो रोल घेऊन आलो. तोच त्याने दिलेला, खाऊन बघ. तेव्हा फर्स्ट टाइम आहे मदरनी रोल खाल्ला. तेव्हापासून आवडतं मला. काय काय आवडतं तेवढं घेऊन येते गाबड. मग खायलाच लागतं ना मला, काय करणार. आवडणारी वस्तू असल्यावर खाणारच. ती चपातीचीच आहे ना? लय पोट भरले आज. पाणीपुरी 3 प्लेट खाल्ली रे. 3 प्लेट खाल्ली. सांगू नकोय मा खाल्लेलं. म्हणते काही जनावर आहे काय? डेंजर आहे. तुला खायचंय? हम तो पार्टी में पिज्जा खाने वाले गाइस. पिज्जा आज खाणार पिज्जा. मला नाही आवडत. नाहीतर डायरेक्ट जेवण करायला जाणार. आपण घेतलेत पैसे पार्टीचे. ऐकत नाही. चल. हे माझ्या बाळासाठी. जेव्हा तुला कळायला लागलं की आईचा पण वाढदिवस करतात आणि साजरा केल्यावर तिला पण आनंद मिळतो, तेव्हापासून तू सुरुवात केली आणि अजूनही करतोस. वर्षातला तो दिवस माझ्यासाठी स्पेशल ठरवतोस. यासाठी पण तुझे आभार. थँक्यू बाळा. घरात तू लहान असूनही माझ्यातलं लहानपण टिकून ठेवण्यासाठी धडपड करतोस, त्यासाठी पण थँक्यू. माझ्या 40 नंतरच्या शरीरातील बदलावामुळे होणारा मानसिक मेडिकल त्रास, होणारी चिडचिड, हे सगळं मुलीला समजतं. तू मुलगी नसूनही मला समजून घेतोस. मी रागावले तर उलट उत्तर देण्यापेक्षा शांत राहणं, सहन करणं हे निवडतोस. त्यासाठी थँक्यू बाळा. माझी आई, माझा भाऊ, मोठा भाऊ यांच्यानंतर तू घरातील सगळ्यात लहान मुलगा असूनही मला समजून घेतोस. माझ्यातलं लहानपण तू कधी हरवून दिलं नाहीस. माझ्या मनाचा विचार केला. आईचं वय झालंय, लोक काय म्हणतील यापेक्षा आईला काय कम्फर्टेबल वाटतं, तिच्या मनाला कुठल्या गोष्टीने आनंद मिळतो याकडे जास्त लक्ष देतोस. याबद्दल तुझे मनापासून आभार. म्हणतात घरातील लहान मुलगा खूप अफाट असतो. हो बरोबर आहे, पण तितकंच मायाळूही असतो, हेही तेवढंच खरं आहे. मी तुला आत्तापर्यंत कधीच बोलले नाही, पण आत्ता बोलते. तुझा जन्म झाल्यावर मला मुलगी झाली नाही म्हणून मी रडले होते, पण देवाने माझ्या आयुष्यामध्ये पुढे मी हसत राहावे म्हणून तुला माझ्या झोळीत टाकले. वेळ बदलते तसे माझे विचारही बदलले. देवाने आता मी लाख लाख आभार मानते की तुझ्यासारखा मुलगा पण देवाने माझ्या पोटाला दिला. माझ्या बोलण्याने कितीही चिडला तरी बाहेर निघून जातोस, दार लावून बसतोस, पण उलट उत्तर देत नाहीस. नंतर मलाच ती चूक विसरून तुझा अभिमान वाटतो की माझा मुलगा मला मान देतो, माझ्यावर जीव आहे त्याची जाणीव होते. हा बस ठोंब्या, जास्त हवेत जाऊ नकोस. अजून खूप काही आहे तुझ्याबद्दल. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी नाही बोलणार, नाहीतर तू हरभऱ्याच्या झाडावर बसशील. तुला माहित आहे तुझी आई तुझ्यासाठी काय आहे, तसंच मलाही माहित आहे तुझ्यानंतर माझ्या जगामध्ये दुसरे कोणीच नाही. त्यामुळं तिसरं कोणी तुझ्या आयुष्यामध्ये येणार तेव्हा माझ्यापेक्षा पण जास्त जीव लावायचा. पण मला विसरू नको, मला आयुष्यामध्ये कोणाकडूनच काहीच नको आहे. फक्त माझ्याजवळ सर्वांनी हसून खेळून कायम माझ्या बरोबर राहावे एवढीच इच्छा आहे. ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए.